प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. प्रशांत पाटीलचा जाहीर निषेध. प्रशांत पाटीलचा जाहीर निषेध. डॉक्टर प्रशांत पाटीलचा जाहीर निषेध. उपजिल्हा रुग्णालयाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविषयी अर्धनग्न आंदोलन. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शिंपी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन. वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता गैरहजर राहणाऱ्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस. कळवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने विसापूर येथील एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार घडलाय. त्या विरोधात कळवण येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व मयत बालकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल 5 तास अर्धनग्न व ठिय्या आंदोलन केले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील गैरहजर असल्याने आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कळवण गाठत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. तसेच अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत सदर घटनेत जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यातील विसापूर येथील दीपाली केवळ माडी यांना प्रसूतीसाठी दिनांक 6 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांनी एका बाळाला जन्म दिला. दिनांक 9 जून रोजी दुपारच्या सुमारास आईने बाळाला दूध पाजल्यानंतर काही वेळाने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी थातूरमातूर उपचार केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. यावेळी बाळाची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास बाळाला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आलाय. रुग्णाच्या आदिवासी गरीब घटकातील तसेच बाळाचे आई व वडील दोघेही मूकबधीर असल्याने इतर नातेवाईकांच्या डॉक्टरांनाच रुग्णवाहिका बोलावण्यास सांगितले. दुपारी 2:30 सुमारास रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आलाय. मात्र अनेक तास उलटूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. परिणामी उपचारासाठी वेळेत हलविणे शक्य न झाल्याने रात्री 9 वाजेच्या सुमारास नवजात बालकाचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जी केल्याचा गंभीर आरोप करत संबंधित डॉक्टर व रुग्णवाहिका सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. या घटनेची वार्ता आज शहरात पसरताच सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आणण्यासाठी अर्धनग्न होत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत कळवण उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, आरएमओ डॉक्टर संदीप सूर्यवंशी, नोडल अधिकारी डॉक्टर अनंत पवार, भूल तज्ज्ञ अनंत गायकवाड, समन्वयक महात्मा फुले आरोग्य योजना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित राहून आंदोलकांच्या मागण्या व म्हणणे ऐकून घेतले. आंदोलकांनी जिल्हा शल्यचिकित्सक शिंपी यांच्यासमोर तक्रारीचा पाढाच वाचला. या आंदोलनाची दखल घेत रुग्णालयात मोठी दुर्दैवी घटना घडली असताना आपण वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता गैरहजर राहिल्याबद्दल अधीक्षक डॉक्टर प्रशांत रामदास पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी त्या दिवशी या घटनेस इतर जे कर्मचारी जबाबदार असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाईचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख शरद पगार, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास रौंदड, सामाजिक कार्यकर्ते टिनू पगार, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष महेश काकुडते, कळवण खुर्दचे उपसरपंच संदीप शिंदे, शशी हिरे, शिवसेना माजी ग्रामीण जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, काशीनाथ गुंजाळ, चेतन पगार, सुरत पगार, सचिन सिरसाट सह प्रसूत महिलेचे नातेवाईक सहभागी झाले होते. शरद पगार, शिवसेना तालुका प्रमुख, रुग्णालयातील त्रुटींबाबत वेळोवेळी रुग्णालय अधीक्षकांना सांगूनही बदल होत नसल्याने आज आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप गरीब आदिवासी बालकाला जीव गमवावा लागलाय. हलगर्जी करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा निष्पाप रुग्णाला जीव गमवावा लागणार नाही. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण. शासनाच्या विरोधात आम्ही हा भोंगळा कारभार जो कळवण उपजिल्हा रुग्णालयात जो चाललाय वारंवार गेल्या 6 महिन्यापासून माता मृत्यू, बालक मृत्यू, नवजात मृत्यू हे जे प्रकार होत आहेत. परमनंट डॉक्टर आरामाच्या ड्युट्या घेतात, नंतर प्रॅक्टिशनर असतात त्यांना डे नाईट ड्युट्या सांगण्यात येतात. यांच्या सवडीने यांच्या सगळ्या ड्युटीचं कागदावर फक्त 100 खाटांचा विषय आहे. कागदावर फक्त कागदोपत्री तुम्ही लगेच सर्चिंग करा, आपण खाटा मोजू, कुठे आहेत त्या खाटा.
कुठे गेले ते तुमचे ऑक्सिजनचे बेड? काहीच नाही. सर्व प्रशासनाचा भोंगळा कारभार आहे. या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात आम्ही कळवण तालुका शिवसेना व इतर पक्षीय सर्व बैठक भोंगळ्या पद्धतीने बसून आंदोलनाला बसलेला आहे. वारंवार यांचं पोटदुखी राहिलं तरी वारंवार हे नाशिकला रेफर करतात. यांचे जे प्रकार जे चाललेले आहेत त्या मुलाला आणि त्याच्या मिसेसला म्हणजे त्याच्या बायकोला बोलताही येत नाही, ऐकू येत नाही, असं मूकबधीर जोडपं. त्या जोडप्याच्या पोटी एक बाळ जन्म झाला होता आणि ते बाळ 4 दिवसाचं होतं. त्या बाळाला तिथं दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्या बाळावर कुठल्याही प्रकारचा उपचार झाला नाही आणि त्याला जास्त झाल्यानंतर या जोडप्यांनी यांनी सगळ्या नातेवाईकांनी विनंती केली की आम्हाला ॲम्ब्युलन्स घ्या, आम्ही इथं नाही तर नाशिकला घेऊन जाऊ. हे त्यांच्यावर आरेवारी करून त्यांना 2 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत बाळाचा मृत्यू होईपर्यंत ॲम्ब्युलन्स उपलब्ध करू दिली नाही. आणि मेल्यावर ॲम्ब्युलन्स आली. असं त्या जोडप्यांचं शोकांतिका आदिवासी समाजाचं त्यांच्या पोटी कुठेतरी एक अंकुर दिसला होता आणि ते सुद्धा या प्रशासनाने मिटून टाकले. आम्ही सगळ्यांच्या वतीने तालुक्याच्या वतीने या सगळं कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असतील, सगळे डॉक्टर असतील, सगळ्यांचा जाहीर निषेध आम्ही करतोय. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.